नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ विद्यावाडी धुळे संचलित वसंतराव नाईक आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज शहादा डिस्ट्रिक्ट नंदुरबार, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स, स्टुडंट ऑनलाईन टीचिंग प्रोग्रामच्या TYBA पेपर 3 इकॉनॉमिक्स ऑफ पब्लिक फायनान्स या पेपरच्या आजच्या आपल्या तिसऱ्या लेक्चरमध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. वेलकम टू ऑल स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला अभ्यासाचा टॉपिक आहे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यातील फरक. डिस्टिंक्शन बिटवीन पब्लिक फायनान्स अँड प्रायव्हेट फायनान्स. मी प्राध्यापक संजीव पाटील परत आजच्या लेक्चरमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. या पेपरच्या मागील लेक्चरमध्ये सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, सार्वजनिक आयव्ययाचे स्वरूप आणि सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, पहिल्या प्रकरणातला असा एक भाग आपण अभ्यासला होता. या आपल्या S3च्या पेपरच्या पहिल्या प्रकरणातला आजचा आपला हा दुसरा टॉपिक. आपलं पहिल्या प्रकरणाचं नाव काय आहे? सार्वजनिक आयव्ययाचा परिचय, ओळख, इंट्रोडक्शन टू पब्लिक फायनान्स. आणि या प्रकरणातला आजचा हा आपला दुसरा टॉपिक, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय. या दोघांमध्ये नेमका कोणता भेद आहे, कोणता फरक आहे? सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ मागील लेक्चरमध्ये आपण अभ्यासलं होतं. तर सार्वजनिक आयव्यय म्हणजे सरकारी आयव्यय, ज्यामध्ये आपण सरकार पुढील वर्षी कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवणार आहे आणि मिळवलेलं उत्पन्न कसं खर्च करणार आहे याचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक आयव्यय होय. आणि खाजगी आयव्यय म्हणजे एखादा व्यक्ती, एखादी उद्योग संस्था, एखादा कुटुंब वेगवेगळ्या मार्गांनी आपलं उत्पन्न कसं मिळवते आणि कसा खर्च करते याचा अभ्यास म्हणजे खाजगी आयव्यय होय. म्हणून खाजगी आयव्ययापेक्षा सार्वजनिक आयव्यय हे वेगळे कसे आहे किंवा त्याच्यात फरक जास्त का आहे, हा भाग आज आपल्याला अभ्यासायचा आहे. डिस्टिंक्शन बिटवीन पब्लिक फायनान्स, सार्वजनिक आयव्यय, अँड प्रायव्हेट फायनान्स, खाजगी आयव्यय, या दोघांमधला फरक या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपला लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये नेमका कोणता भेद आहे, कोणता फरक आहे, हे तर आपल्याला अभ्यासायचं आहेच. हा तो आपला अभ्यासाचा सिलेबसचा टॉपिक आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार आहे, या दोघांमधला फरक आपल्याला विचारला जाणार आहे.
परंतु या दोघांमधला फरकाचा अभ्यास करण्यापूर्वी या दोघांमध्ये समानता, साम्य कसं दिसून येतं याचाही थोडक्यात विचार करू आपण. खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यातलं साम्य, सिमिलॅरिटीज थोडक्यात आपण पाहू. आणि या साम्यापेक्षा या दोघांमध्ये जो सारखेपणा आहे, हा सारखेपणापेक्षा फरक जास्त आहे. आणि म्हणूनच खाजगी आयव्ययाचा अभ्यास न करता सार्वजनिक आयव्ययाचे शास्त्र याचा स्वतंत्ररित्या अभ्यास का केला जातो? सरकार उत्पन्न कसं मिळवते आणि उत्पन्न कसा खर्च करते याचा अभ्यास आज का करणं गरजेचं आहे? या फरकांवरून, या फरकाच्या मुद्द्यांवरून आपलं लक्षात येईल की खाजगी आयव्ययापेक्षा सार्वजनिक आयव्यय हे वेगळं आहे, महत्वाचं आहे आणि त्याचा अभ्यास बारकाईने झाला पाहिजे. तर फरकाचे मुद्दे पाहण्या अगोदर आपण एक 5 मिनिटामध्ये या दोघांमध्ये कसं साम्य आहे ते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपण अभ्यासू. सारखेपणासाठी, साम्यासाठी पहिला मुद्दा आहे उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्ग. म्हणजे खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोघांमध्ये उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्ग उपलब्ध असतात. जसं व्यक्तीला शेतीपासून उत्पन्न मिळते, नोकरी करतात, गाडी भाडे, एखादा व्यवसाय असेल, दुधाचा व्यवसाय असेल, असे वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्ती उत्पन्न मिळवतो. तसं सरकारचे उत्पन्नाचे मार्ग वेगवेगळे आहेत. सरकार देखील सार्वजनिक क्षेत्रातील नफा, कर, शुल्क, दंड, फी अशा वेगवेगळ्या मार्गांनी सरकारला उत्पन्न मिळतं. आणि म्हणून खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोघांना उत्पन्नाचे मार्ग जास्त असतात, विविध असतात. असं नाहीये की व्यक्तीला एकाच मार्गाने उत्पन्न मिळते आणि सरकारला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळते. तर खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय या दोघांना उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्ग उपलब्ध असतात. हे एक साम्य, हा एक सारखेपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. दुसरं साम्य, उपलब्ध साधनांचा महत्तम वापर किंवा जास्तीत जास्त वापर. म्हणजे उत्पन्न मिळवण्याचे मार्ग विविध आहेतच, जास्तीचे आहेतच, तर त्या साधनांचा उत्पन्न मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वापर दोन्ही ठिकाणी होतात. खाजगी आयव्ययामध्ये सुद्धा व्यक्ती 8 तासापेक्षा जास्त काम करू शकतो. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढू शकतो. आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त नफा मिळवू शकतो. हवं तेवढं आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकतो. हवे तेवढं आपली साधनं आहे तो वापरू शकतो. तसं सरकार देखील जे काही आपल्याकडे उपलब्ध साधनं आहेत त्या उपलब्ध साधनांचा सरकार देखील अधिक उत्पन्नासाठी जास्तीत जास्त वापर करते. हे एक साम्य आपल्याला दिसून येतं. 3, उत्पन्न आणि खर्चाचे समायोजन. म्हणजे खाजगी आयव्ययामध्ये म्हणजे व्यक्ती, उद्योग संस्था, कुटुंब हे सुद्धा जेवढं उत्पन्न आहे तेवढा खर्च कसा होईल किंवा खर्च जेवढा झालाय तेवढं उत्पन्न कसं मिळेल, या अशा पद्धतीने त्याच्यामध्ये समायोजन साधण्याचा प्रयत्न खाजगी आयव्ययामध्ये होतो. उत्पन्न आणि खर्च समान करण्याचा प्रयत्न खाजगी आयव्ययामध्ये होतो. तसं सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा सरकार जेवढा खर्च झाला आहे तेवढं उत्पन्न कसं मिळेल किंवा जेवढं उत्पन्न आहे तेवढा खर्च कसा होईल, खर्च आणि उत्पन्न दोघं सारखे कसे होतील, त्याच्यामध्ये समायोजन कसं साधावं लागेल याचा प्रयत्न सार्वजनिक आयव्ययामध्ये सुद्धा होतो. त्यानंतर 4, महत्तम समाधान. महत्तम म्हणजे जास्तीत जास्त. वेगवेगळ्या मार्गांनी जे उत्पन्न मिळवलं जातं, उपलब्ध साधनांचा जो जास्तीत जास्त वापर करून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं जातं, या महत्तम उत्पन्नातून, जास्तीत जास्त उत्पन्नातून व्यक्ती आणि सरकार दोन्हीही जास्तीत जास्त समाधान, जास्तीत जास्त उपयोगिता मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही ठिकाणी होतो. हा एक सारखेपणा आपल्याला
दिसून येईल. त्यानंतर 5, गरजांची पूर्तता. जास्तीत जास्त गरजा भागवण्याचा प्रयत्न दोन्ही ठिकाणी होतो. व्यक्ती सुद्धा जास्तीत जास्त उत्पन्न मिळवते, साधनांचा जास्तीत जास्त वापर करते आणि जेवढ्या जास्त गरजा पूर्ण करता येतील लाईफमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त समाधान मिळवता येईल तेवढं मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे माझ्या 2-3 गरजा, अन्न, वस्त्र, निवारा या जीवनावश्यक गरजा पूर्ण झाल्या आणि मग आता पुढे गरजा पूर्ण करायच्या नाहीत, असं नाहीये. जेवढ्या जास्त गरजा पूर्ण करता येतील तेवढ्या गरजा पूर्ण करण्याचं काम जसं व्यक्ती करतो, खाजगी अव्ययामध्ये होतं, तसं सरकार देखील अर्थव्यवस्थेच्या जेवढ्या जास्तीत जास्त गरजा पूर्ण करता येतील, जेवढे अर्थव्यवस्थेचे प्रश्न सोडवता येतील तेवढा प्रयत्न सरकारी आयव्ययामध्ये होतो. आणि त्यानंतर 5वं साम्य, कर्जाचा अवलंब व परतफेड. म्हणजे खाजगी आयव्ययामध्ये व्यक्तीचा खर्च उत्पन्नापेक्षा जर जास्त झाला तर हा अधिकचा खर्च भागविण्यासाठी सरकार कर्ज काढते आणि व्यक्ती सुद्धा कर्ज काढते. कर्जाचा अवलंब, कर्जाचा वापर दोन्ही ठिकाणी होतो. जास्तीचा खर्च भागवण्यासाठी व्यक्ती कर्ज घेते आणि सरकार देखील कर्ज घेते आणि त्या कर्जाची परतफेड व्यक्तीही आपल्या मुदतीत करते आणि सरकार देखील करते. ज्या अशा पद्धतीने आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये आपल्याला साम्य किंवा सारखेपणा या वेगळ्या मुद्द्यातून दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये जर एवढा सारखेपणा आहे, साम्य आहे, तर मग सार्वजनिक आयव्यय या शास्त्राचा स्वतंत्ररित्या अभ्यास करण्याची गरज काय? TYBA ला S3चा पेपर स्वतंत्र 100 मार्काचा देण्याची गरज काय? गरज आहे मित्रांनो. खाजगी आयव्ययापेक्षा सार्वजनिक आयव्ययामध्ये फरक मोठा आहे आणि म्हणून फरकापेक्षा, साम्यपेक्षा सारखेपणापेक्षा भेद मोठा आहे, फरक मोठा आहे. आणि म्हणूनच आधुनिक काळामध्ये सरकार कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवते आणि कोणकोणत्या मार्गाने खर्च करते याचा स्वतंत्ररित्या, स्वतंत्र शास्त्रामध्ये याचा अभ्यास आज केला जातो. तर आपला आज महत्वाचा अभ्यासाचा टॉपिक, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा टॉपिक जो तुम्हाला लिहायचा आहे, साम्य आपल्याला विचारलं जाणार नाही, आपल्याला विचारलं जाईल खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये नेमका भेद कोणता आहे, फरक कोणता आहे. तर पहिला फरक, उत्पन्न साधनांच्या उपलब्धतेत फरक. बघा, इथं काय पाहिलं आपण, साम्यामध्ये उत्पन्न मिळवण्याचे विविध मार्ग. सरकारला वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळते, व्यक्तीला देखील. पण साधनांची जी उपलब्धता आहे ती व्यक्तीकडे कमी असते आणि सरकारकडे जास्त असते. कारण व्यक्तीला उत्पन्नाच्या साधनं वापरण्याबाबतचे अधिकार कमी असतात आणि सरकारला जास्त असतात. म्हणून सरकार उत्पन्नाची साधनं जास्त उपलब्ध करू शकते किंवा जास्त उपलब्ध असतात आणि म्हणून सरकारला मोठं उत्पन्न मिळते, सरकार मोठा खर्च करते, कारण उत्पन्नाच्या साधनांना कुठलीही मर्यादा नसते. तर व्यक्तीजवळ शेती असेल तर ती 10 एकर, 20 एकर, 30 एकर अशा पद्धतीने उत्पन्नाचे साधन त्यांना वापरता येतं किंवा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. पण सरकारकडे करोडो एकर जमीन, हजारो कारखाने, हजारो व्यवसाय, करोड रुपये उत्पन्न सरकार मिळवू शकते. म्हणून खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये हा आपला पहिला महत्वपूर्ण फरक आहे की उत्पन्नाचं साधनांची जी उपलब्धता आहे ती दोघांमध्ये कमी अधिक असते. म्हणजे सरकारकडे उपलब्ध साधनं जास्त असतात, व्यक्तीला मर्यादा पडतात, व्यक्तीकडे कमी असतात आणि म्हणून व्यक्तीपेक्षा सरकारचं उत्पन्न कित्येक पटीने जास्त असतं आणि सरकारच्या जबाबदारी जास्त असतात. दुसरा फरक, साधने वापरण्याबाबतच्या अधिकारात फरक. जे व्यक्तीपेक्षा सरकारजवळ उत्पन्नाची साधने तर जास्त असतातच, परंतु ते जास्तीची साधने वापरण्याबाबतचा जो अधिकार आहे तो सरकारला जास्त असतो, व्यक्तीला कमी असतो. कारण व्यक्तीने नोकरी किंवा इतर व्यवसायातून जे उत्पन्न मिळवलं ते उत्पन्न
वर्षभरात 5 लाखाच्या आत असेल तर त्याच्यावर कर द्यावा लागत नाही, आयकर द्यावा लागत नाही, इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. पण 5 लाखापेक्षा जास्तीचे उत्पन्न जर मिळवलं तर त्याच्यावर 7.5%, 5%, 10%, 7.5% असं जसं जसं उत्पन्न वाढत जातं तसतसं त्या वाढीव उत्पन्नावर सरकारला व्यक्ती अधिक कर देत असतो. म्हणून शेतीचा वापर किती करायचा, स्वतःचे उत्पन्न व्यवसायातून किती वाढवायचं, ह्याचा अधिकार व्यक्तीला कमी, सरकारला जास्त आहे. सरकारने किती उत्पन्न मिळवलं, किती आपल्या उत्पन्नामध्ये वाढ केली, किती नफा मिळवला, तरी तो सरकारचा अधिकार मोठा आहे. सरकारच्या उत्पन्नावर कोणाचं नियंत्रण नसतं, त्याच्यावर कोणाचा टॅक्स नसतो आणि म्हणून साधने वापरण्याबाबतचा अधिकार सरकारला जास्त आहे, व्यक्तीला कमी असतो. हा एक दुसरा फरक. तिसरा फरक, उत्पन्न व खर्च करण्याचा हेतू किंवा दृष्टिकोनात फरक. म्हणजे व्यक्ती जे उत्पन्न मिळवते किंवा खर्च करते तर त्यामागचा हेतू व्यक्तीचा काय असतो, दृष्टिकोन काय असतो, आणि सरकार उत्पन्न मिळवते तर खर्च करते तर त्याचा हेतू किंवा दृष्टिकोन काय असतो. तर व्यक्ती जेव्हा उत्पन्न आणि खर्चचे व्यवहार करते त्यावेळेला वैयक्तिक हित हा हेतू असतो, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक समाधान, वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी, वैयक्तिक जीवन, स्वतःचे जीवन सुखी करण्यासाठी तो उत्पन्न व खर्चाचे व्यवहार करतो. परंतु सरकार जे उत्पन्न आणि खर्चाचे व्यवहार करते हे स्वहितासाठी नाही, स्वतःच्या हेतूसाठी नाही, तर संपूर्ण समाजाचं कल्याण व्हावं, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकास व्हावा, देशातील 135 कोटी जनतेचं या ठिकाणी राहणीमान सुधारलं पाहिजे, सगळ्यांना राष्ट्रीय विकासाचा, राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा फायदा झाला पाहिजे, या हेतूने सरकार उत्पन्न आणि खर्च करण्याचा प्रयत्न करत असते. तर उत्पन्न आणि खर्च करण्याचे जे व्यवहार होतात आणि व्यक्ती करतो तेव्हा त्याचा हेतू वैयक्तिक असतो आणि सरकार जेव्हा उत्पन्न आणि खर्चाचे व्यवहार करते त्यावेळेला दृष्टिकोन हा सार्वजनिक असतो, सार्वजनिक कल्याण, सगळ्यांचं कल्याण व्हावं असं या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर चौथा फरक, उत्पन्न व खर्चातील गोपनीयतेत फरक. म्हणजे व्यक्ती जेव्हा आपलं उत्पन्न मिळवते आणि मिळवलेलं उत्पन्न खर्च करते तर किती उत्पन्न मिळवलं आणि मिळवलेल्या उत्पन्नाचा किती भाग खर्च केला याची गोपनीयता व्यक्ती पाळतो. व्यक्ती शेजारच्याला सांगत नाही की मला एवढा नफा झाला किंवा एवढं उत्पन्न मिळालं, कारण उत्पन्न लपवून तो टॅक्स लपवतो, म्हणून तो खोटं उत्पन्न सांगतो. तर खरं उत्पन्न त्याचं नेमकं किती, त्याने खरोखर वर्षभरात किती खर्च केला याचा जाब शेजारचा विचारत नाही, नातेवाईक विचारत नाही, ते वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. तर ती वैयक्तिक पातळीवर उत्पन्न आणि खर्चाची गोपनीयता पाळली जाते. मात्र सरकारने किती उत्पन्न मिळवलं आणि मिळवलेलं उत्पन्न वर्षभरात कसं खर्च केलं याची आकडेवारी सरकार गोपनीय ठेवू शकत नाही, कारण 135 कोटी जनतेला, देशातील जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकांना सरकारने किती उत्पन्न मिळवलं व किती खर्च केला याची गोपनीयता न ठेवता ते जनतेला अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ती आकडेवारी सादर केली जाते की पुढील आर्थिक वर्षामध्ये सरकार कसं उत्पन्न मिळवणार आहे, कसा खर्च करणार आहे, किती उत्पन्न मिळवणार आहे, किती खर्च करणार आहे, किंवा मागील वर्षी किती उत्पन्न मिळवलं होतं, किती खर्च केला होता, त्याच्याही पुढच्या वर्षी किती उत्पन्न मिळवणार आहे, किती खर्च करणार आहे, याची आकडेवारी प्रसार माध्यमातून, वर्तमानपत्रातून, डिजिटल माध्यमातून जनतेपुढे ठेवावी लागते. कुठलीही उत्पन्न आणि खर्चाबाबत सरकार गोपनीयता ठेवू शकत नाही. तो जनतेसाठी मिळवलेलं उत्पन्न असतं आणि ते जनतेसाठी केलेला खर्च असतो आणि म्हणूनच वैयक्तिक पातळीवर उत्पन्न व खर्चात गोपनीयता पाळली जाते. सार्वजनिक पातळीवर, सरकारी पातळीवर मात्र अशी गोपनीयता पाळली जात नाही. हा एक महत्त्वपूर्ण फरक आहे. त्यानंतर चलन निर्मिती अधिकारात फरक. बघा,
सरकार दिवसेंदिवस आपला खर्च जास्त करते, त्या मानाने उत्पन्न सरकारला मिळत नाही. जास्तीचा खर्च भागवण्यासाठी सरकार कर्ज घेते. सार्वजनिक कर्जाचा आधार घेऊनही जर चालू काळातील सार्वजनिक खर्च सरकारला भागवता येत नसेल, तर सरकार नवीन चलनाची निर्मिती करू शकते. कायद्याने तसा अधिकार सार्वजनिक आयव्ययात आहे, सरकारला आहे. म्हणजे सरकार आपला जास्तीचा खर्च भागवण्यासाठी चलन निर्मिती करू शकते, नवीन चलन निर्माण करू शकते, नवीन चलनाची छपाई करू शकते. मात्र घटनेने, कायद्याने तसा अधिकार व्यक्तीला दिला जात नाही किंवा व्यक्तीकडे नाहीये. म्हणजे व्यक्तीला जर आपला जास्तीचा खर्च भागवायचा असेल, तर त्याला वैयक्तिक पातळीवर किंवा संस्थात्मक पातळीवर म्हणजे बँकेकडून त्यांना कर्ज घ्यावं लागेल. पण तो चलनाची निर्मिती करू शकत नाही, आणि जर केलीच तर ते कायद्याचं उल्लंघन आहे आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारची सजा होऊ शकते. तर अशा पद्धतीचा हा फरक आपल्याला सांगते. त्यानंतर 6, कालखंडाचे महत्व याबाबतचा फरक. कालखंड म्हणजे कालखंड कोणता? वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि भूतकाळ. वेगवेगळ्या कालखंडामध्ये दोन्ही पातळीवर खर्च होतो. व्यक्ती सुद्धा भूतकाळामध्ये काही खर्च केलेला असतो, वर्तमान काळात करतो, भविष्य काळात करणार आहे. सरकार देखील भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ या तिन्ही लक्षात घेतो. परंतु कोणत्या कालखंडाचे जास्त महत्व कोणाला आहे? तर खाजगी आयव्ययामध्ये म्हणजे व्यक्ती जेव्हा उत्पन्न आणि खर्चाचे व्यवहार करतो तेव्हा तो वर्तमान काळाला जास्त महत्व देतो, वर्तमान काळातल्या गरजांना जास्त महत्व देतो. भविष्यकाळ किंवा भूतकाळाला जास्त महत्व देत नाही. परंतु सरकार जेव्हा आयव्ययाचे व्यवहार करते त्यावेळेला भविष्य काळात आपला वर्तमान काळापेक्षा सरकार भविष्य काळाला अधिक महत्व देते, की भविष्यात येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत यांच्यासाठी रस्ते, नद्यांवर पूल, धरणे, पाटबंधारे, वीज निर्मिती, पेट्रोल, डिझेल, खनिज पदार्थांची निर्मिती असे भक्कम विकास करण्याचा प्रयत्न भविष्य काळासाठी सरकार करत असते. भविष्यकालीन पिढ्यांसाठी गरजा भागवण्यासाठीची तरतूद सरकार करत असते. म्हणजे वर्तमान काळामध्ये चालूचा खर्च भागवते आणि विकास कामांसाठी खर्च हा दीर्घ काळासाठी, भविष्य काळासाठी राखून ठेवते. म्हणून सरकार भविष्य काळाला अधिक महत्व देते आयव्ययाचे व्यवहार करताना, व्यक्ती मात्र आयव्ययाचे व्यवहार करताना वर्तमान काळाला जास्त महत्व देते. त्यानंतर 7, खर्च करण्याच्या स्वातंत्र्याबाबतचा फरक. म्हणजे उत्पन्न मिळवण्याचा आणि मिळवलेलं उत्पन्न खर्च करण्याच्या स्वातंत्र्य कोणाला जास्त असतं? तर व्यक्तीला आपलं मिळवलेलं उत्पन्न कशाही पद्धतीने खर्च करण्याचं स्वातंत्र्य असतं. परंतु सरकारला आपलं मिळवलेलं उत्पन्न वाटेल त्या पद्धतीने खर्च करता येत नाही. पुढील वर्षी सरकार कसा खर्च करणार आहे, किती करणार आहे, कोणकोणत्या मार्गांनी, कोणकोणत्या बाबींवर, त्याची संसदेमध्ये त्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी मिळवावी लागते. म्हणजे सरकारला आपलं मिळवलेलं उत्पन्न खर्च करण्याचं स्वातंत्र्य हे खाजगी आयव्ययापेक्षा कमी आहे. जर का सरकारने नको त्या मार्गाने उत्पन्न मिळवलं आणि नको त्या मार्गाने खर्च केला तर अर्थव्यवस्थेमध्ये अनागोंदी निर्माण होऊ शकतात. गैरमार्गाने केलेल्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक अस्थैर्य, असमानता, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्नात घट या अशा प्रकारच्या समस्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकतात. म्हणून सरकारला खर्च करताना आणि उत्पन्न मिळवताना या बाबींचा, या समस्यांचा विचार करून आपला खर्च हा निश्चित करायचा असतो. त्यानंतर 8, अंदाजपत्रकाबाबतचा फरक. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती उत्पन्न मिळवतो, जेवढं उत्पन्न मिळवलं आहे तेवढा खर्च करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार नाही अशी तो काळजी घेतो. म्हणजे वैयक्तिक पातळीवर खाजगी आयव्ययामध्ये संतुलित
किंवा शिल्की अंदाजपत्रकाला तो प्राधान्य देतो. मात्र सरकार संतुलित किंवा समतोल आणि शिल्की अंदाजपत्रकाला महत्व देत नाही, तर सरकार तुटीच्या अंदाजपत्रकाला महत्व देते. म्हणजे काय की सरकार आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करते, खर्चाला अधिक महत्व देते, उत्पन्नाला नाही. उत्पन्न मिळवलं जाईल. जोपर्यंत आपण अर्थव्यवस्थेमध्ये जास्त खर्च करत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही. या हेतूने सरकार उत्पन्नापेक्षा केव्हाही खर्च जास्त करते, म्हणून सरकारचं अंदाजपत्रक हे तुटीचं असतं. म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, तुटीचं. शिल्की म्हणजे काय? उत्पन्नापेक्षा खर्च कमी, शिल्लक. आणि समतोल म्हणजे काय? जेवढं उत्पन्न आहे तेवढाच जर खर्च होत असेल तर त्याला समतोल अंदाजपत्रक म्हणतात. तर वैयक्तिक पातळीवर व्यक्ती समतोल किंवा शिल्की अंदाजपत्रकाला महत्व देते आणि सरकार किंवा सार्वजनिक पातळीवर शिल्की नाही, समतोल नाही, तर तुटीच्या अंदाजपत्रकाला महत्व दिलं जातं. कारण तुटीचं अंदाजपत्रक हे आजच्या काळातील किंवा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते तुटीचे अंदाजपत्रक हे आधुनिक सरकारांचं, आधुनिक अर्थव्यवस्थांचं ते एक उत्पन्नाचं साधन आहे, ते एक विकासाचं साधन मानलं जातं. आणि म्हणून सरकार आधी खर्च निश्चित करते आणि मग उत्पन्न मिळवते. वैयक्तिक पातळीवर आधी उत्पन्नाचा विचार केला जातो, नंतर खर्चाचा विचार केला जातो. हा एक महत्त्वपूर्ण फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. लक्षात ठेवा, महत्त्वाचा फरक आहे हा. काय? की व्यक्ती हा आधी उत्पन्नाचा विचार करते आणि जेवढं उत्पन्न आहे तेवढा खर्च करते. सरकार मात्र आधी खर्च निश्चित करते आणि मग त्यानुसार उत्पन्न मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग शोधत असते. कारण खर्चावरच देशाचा विकास अवलंबून आहे. जेवढा सरकार खर्च करेल तेवढा अर्थव्यवस्थेचा विकास दर वाढेल. म्हणून सरकार आधी खर्च निश्चित करते, मग उत्पन्न. व्यक्ती आधी उत्पन्न मग खर्च. आणि शेवटचा फरक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे नफा वापरण्याबाबतचा फरक. दोन्ही पातळीवर म्हणजे खाजगी आयव्ययामध्ये व्यक्ती सुद्धा वेगवेगळे व्यवसाय करून वेगवेगळ्या मार्गाने नफा मिळवतो, सरकार देखील वेगवेगळे व्यवसाय करून नफा मिळवते. पण तो मिळवलेला नफा व्यक्ती हा स्वतःसाठी, स्वतःच्या कल्याणासाठी वापरते आणि सार्वजनिक व्यवहारामध्ये सरकारला जो नफा होतो तो नफा सरकार सार्वजनिक कल्याणासाठी वापरते, जनतेच्या हितासाठी वापरते, स्वतःसाठी न वापरता संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विकासाचा विचार सरकार करत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये नेमका कोणता भेद आहे, नेमका कोणता फरक आहे, हा आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये टिप्ससाठी नक्की विचारला जातो. किंवा 2 मार्कासाठी असं विचारलं जाऊ शकतं की खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यातील 2 भेद सांगा किंवा 2 साम्य सांगा. तर हे 2 मुद्दे किंवा हे 2 मुद्दे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर असं आहे आपलं पहिलं जे प्रकरण आहे. या पहिल्या प्रकरणातला आज आपण हा तिसरा टॉपिक अभ्यासला. म्हणजे पहिला स्वरूप, सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप, दुसरा अभ्यासला होता आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती, आणि आज अभ्यासला आपण खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यामध्ये नेमका कोणता भेद आहे. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या टॉपिकचे मुद्दे फार महत्त्वाचे असतात. हे मुद्दे तुमच्या लक्षात राहिले तर याचं विश्लेषण तुम्ही सहज करू शकतात आणि त्या प्रश्नाला पूर्णपणे गुण प्राप्त करू शकतात. तर अशा पद्धतीने खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय याच्यातला भेद आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. आपण या ठिकाणी थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या एस3च्या पेपरच्या पुढच्या लेक्चरमध्ये पहिल्या प्रकरणातला एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक, शेवटचा टॉपिक, आणि तो म्हणजे महत्तम सामाजिक लाभाचे तत्व, जास्तीत जास्त हिताचे तत्व, हे आपण अभ्यासणार आहोत. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. ब्रॉड क्वेश्चनसाठी तो टॉपिक महत्त्वाचा असेल. या पहिल्या प्रकरणातला या पूर्ण पेपरचा तो टॉपिक प्राण आहे आणि म्हणून पुढचं लेक्चर सुद्धा आपण वेळेवर काळजीपूर्वक ऐकायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे, 2 वेळा बघायचं आहे आणि तो मुद्दा लक्षात घ्यायचा आहे, तो टॉपिक लक्षात घ्यायचा आहे. तर पुढच्या लेक्चरला भेटू आपण महत्तम सामाजिक लाभाचे तत्व हे अभ्यासताना. तोपर्यंत नमस्कार.
थँक यू. स्टे होम, स्टे सेफ.